आज आहे 1 जून. ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे, कारण आज आहे इंटरनॅशनल डे ऑफ ब्राह्मण्स. दरवर्षी 1 जून रोजी विश्व ब्राह्मण दिवस साजरा केला जातो. ब्राह्मण समाजाचे ज्ञान, संस्कृती आणि समाज उभारणीतील योगदानाची आठवण ठेवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी भगवान परशुरामांची पूजा करून पूर्वजांचे स्मरण केले जाते. आज आहे वर्ल्ड मिल्क डे. मानवी आहारात दुधाचे योगदान आणि दुग्ध व्यवसायाविषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आज आहे ग्लोबल डे ऑफ पेरेंट्स. मुलांच्या संगोपनात आई वडिलांच्या त्यागाचे आणि योगदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघातर्फे साजरा केला जातो. आता पाहूया काही महत्त्वाच्या घटना. इसवी सन 1929 आजच्याच दिवशी प्रसिद्ध प्रभात फिल्म कंपनीची कोल्हापूर येथे स्थापना झाली. 1 जून 1945 टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेची भारतीय विज्ञान संस्थेच्या परिसरात स्थापना झाली. 1980 केबल न्यूज नेटवर्क या जगप्रसिद्ध वृत्तवाहिनीने आपल्या 22 तास प्रसारणाची औपचारिक सुरुवात केली. 1996 HD देवेगौडा यांनी भारताचे 11वे पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतली. 1 जून 2001 रोजी नेपाळच्या राजवाड्यात झालेल्या भीषण हत्याकांडात युवराज दीपेंद्र यांनी नेपाळचे राजे वीरेंद्र आणि राणी ऐश्वर्या यांच्यासह घरातील 11 जणांची हत्या केली. मराठीतील प्रसिद्ध नाटककार, विनोदी लेखक आणि समीक्षक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा आज स्मृती दिन. भारताचे 6वे राष्ट्रपती आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री नीलम संजीव रेड्डी यांचा आज स्मृती दिन. महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय आणि निसर्गप्रेमी कादंबरीकार गो. नी. दांडेकर यांचा देखील आज स्मृती दिन आहे. अशीच महत्वाची आणि इंटरेस्टिंग माहिती जाणून घेण्यासाठी डीप इन्फिनिटी चॅनलला आता सबस्क्राईब करा.